विशेषतः काही ट्रोल आर्मीकडून आमच्याच माहितीच्या देखील काही ट्रोल आर्मीकडून चुकीच्या पद्धतीने मला देखील टार्गेट करतानाचं चित्र मी ट्विटरवर वगैरे पाहिलं की त्यांनी असं म्हणलं की मंगेश चिवटेचा या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा काय संबंध, मंगेश चिवटेंनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी केलेला नाहीये तर तो 1991 पासून आहे। तर त्यांना मला नम्रपणे सांगायचंय की 1991 साली मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना झाली, पण 1991 ते 2014 पर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कधीच अस्तित्वात नव्हता। तत्कालीन सरकार जेव्हा शिवसेना भाजपचं महायुतीचं सरकार सत्तेवर आलं 2014 साली, तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी सरकार अस्तित्वात आलं। मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सतत मागे लागलो, पाठपुरावा केला की भाऊ आपण मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा एक सेल उभा करू। 1-2 नाही तब्बल 5 महिने याचा पाठपुरावा मी केलेला आहे। 30 ऑक्टोबर 2014 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा शपथविधी झाला होता। त्यानंतर पूर्ण नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना, जानेवारी महिना, त्याच दरम्यानच्या काळात माझं लग्न झालं होतं। माझ्या रिसेप्शनला जेव्हा 14 जानेवारी 2015 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते तेव्हा देखील मी त्यांना याची आठवण करून दिली होती की भाऊ आपलं काम बाकी आहे। लग्नाला त्यांनी भेट आणली होती बुके। मी त्यांना म्हणलो होतं की या भेटीपेक्षा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची निर्मिती ही भेट मला तुमच्याकडनं हवी आहे। आणि असं करत करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे पीए अभिमन्यू पवार साहेब जे आता विद्यमान आमदार आहेत औसाचे, तत्कालीन पीए सुमितजी वानखेडे जे आता आर्वी जिल्हा वर्धामधून आमदार झालेले आहेत, तत्कालीन त्यांचे निकटवर्तीय सहकारी आणि पुढे जाऊन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री झालेले परिणयजी फुके, या सगळ्यांच्याकडे पाठपुरावा करून मी त्यांच्याकडून फडणवीस साहेबांच्यापर्यंत सातत्यानं पोहोचण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी ते सतत साशंक असायचे की शासकीय चौकटीमध्ये कसं बसवता येईल काम। आणि 11 मार्च 2015 मला आठवते रात्री 1 वाजता फडणवीस साहेबांनी मला वर्षा निवासस्थानी वेळ दिली। 1 वाजता फडणवीस साहेबांना मी भेटलो, माझ्यासोबत एक तत्कालीन सहकारी होता। त्यावेळी त्यांना सगळी मी ही प्रक्रिया समजावून सांगितली। फडणवीस साहेबांनी त्याला मान्यता दिली आणि मला ते म्हणाले होते की तुझी संकल्पना तर तूच हे कामकाज बघ। त्यावेळी मी पत्रकारितेमध्ये असल्यामुळे मी ही जबाबदारी थेटपणे स्वीकारली नाही, कारण मला त्यावेळी पत्रकारितेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मी नावारूपाला आलो होतो आणि लगेच पत्रकारिता सोडण्याची इच्छा देखील नव्हती। आणि त्यामुळे मी तत्कालीन माझ्या एका जवळच्या सहकार्याला या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची जबाबदारी दिली आणि त्यावेळी 11 मार्चला त्यांनी सही केली आणि पुढे 5-6 दिवसांनी 17 मार्च 2015 साली हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष अस्तित्वात आला। आणि यापैकी एकही शब्द खोटा जर असेल तर मी या क्षणाला माझ्या सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे। आणि म्हणून जी भाजपची ट्रोल आर्मी आहे, जी वेगवेगळ्या पद्धतीने मला ट्रोल करते आहे की बाबा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे संकल्प किंवा जनक कोण, तर मी या ठिकाणी त्यांना नम्रपणे सांगतो की मुख्यमंत्री सहायता निधी हा 1991 पासून अस्तित्वात होता, पण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची संकल्पना मी मांडली होती। अर्थात त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते म्हणून त्यांच्या कार्यकाळात हा वैद्यकीय मदत कक्ष सुरू झाला, पण याची पूर्णतः संकल्पना, याची बांधणी, याचं स्ट्रक्चर कसं असावं ही सगळी संकल्पना मी मांडली होती। आणि याची खात्री जे भाजपचे काही लोक ट्रोल करतात त्यांना जर करायची असेल तर त्यांनी अभिमन्यू पवार साहेबांकडनं करावी, श्री सुमितजी वानखेडे साहेबांकडनं करावी किंवा परिणय फुके साहेबांकडनं करावी। त्यांनी जरी उद्या म्हटले भविष्यात की बाबा मंगेशने संकल्पनाच मांडली नाही, तरी देखील मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तर एवढं प्रामाणिकपणे मी त्या सगळ्यांना नम्रपणे सांगू इच्छितो।